उत्कृष्टरित्या असा कार्यक्रम बिटल शेळी पालक आपण इथे या जमलेलो आहोत। या कार्यक्रमाचा उद्दिष्ट सर्वसामान्य आपल्या शेतकरी बांधवांना, शेळी पालक मित्रांना बिटल शेळीबद्दल इत्थंभूत माहिती करून देणे, बिटल शेळीचे गुणवैशिष्ट्य, त्यांची ओळख, त्यांची असलेली आपल्याला गरज आणि योग्य शेळ्यांची निवड याबद्दल माहिती करून देण्यासाठी आपण इथे हा कार्यक्रम जो आहे तो आपण आयोजित केलेला आहे। तर हा कार्यक्रम जो आहे आपल्या महाराष्ट्रातील दिग्गज, सिनियर, नवीन, जुने, भूतपूर्व अशा शेळी पालक, बिटल शेळी पालक मित्रांनी हा कार्यक्रम जो आहे तो ऑर्गनाइज केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आपण आता बिटल शेळीचे वर्गवारीनुसार 2 गट आणि त्यानंतर प्रत्येक वर्गवारीमध्ये 4-4 गट असे इथून पुढे आता निवड प्रक्रिया सुरू होईल। अदंत गट, 2 दात गट, 4 दात आणि 6 दात हा एकत्र आहे, 8 दात असा 4 गट हे प्रत्येकी 2 वर्गवारीमध्ये शेळीमध्ये आणि बोकडामध्ये आपण हे सिलेक्शन करून आपण आज संध्याकाळपर्यंत विजेते अॅनिमल हे आपण सादर करण्यात आहोत। ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपले हे सर्व जमलेले हे आपले शेळी पालक मित्र यांचा अतिशय अमूल्य असा वाटा, त्यांची मेहनत, त्यांचे कष्ट आज या कार्यक्रमाच्या स्वरूपाने प्रथमच महाराष्ट्रामध्ये नावारूपास येत आहे। असा हा पहिलाच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये आपण घेत आहोत कोणत्या तरी पर्टिक्युलर शेळीच्या जातीसाठी। इतर जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सर्व शेळ्यांचा समावेश तिथे केला जातो आणि जे प्रदर्शन पण होतात तिथे आपल्याला शेळ्यांसोबत इतर कॅटल वगैरे आपल्याला बघायला मिळतात, परंतु हा एकमेव असा कार्यक्रम आहे की फक्त बिटल शेळीसाठी डेडिकेट केलेला आहे। तर मी माझे सहकारी रोहित पानसरे यांच्याकडे माईक देतो आणि मान्यवरांचे आभार व मान्यवरांची ओळख करण्यासाठी त्यांना मी विनंती करतो। रोहित, आज बिटल शेळी पालक महाराष्ट्र समूह यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम आमच्या डाळ नंबर 2 या गावी देण्याचं जे काम सर्व शेळी पालक बांधवांनी केले आहे त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो। या ठिकाणी कार्यक्रमासाठी विशेष करून कराडवरून भाऊसाहेब देवी पाटील हे आलेले आहेत, तसेच आमच्या गावचे माजी सरपंच बाबासाहेब पानसरे, माजी सरपंच अरविंद जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष DN काका जगताप, इंदापूर तालुका पंचायत समिती माजी सभापती सुभाष जगताप, तसेच 1 नंबर डाळचे माजी सरपंच गजानन बापू जगताप, आमच्या गावचे माजी उपसरपंच भगवान कदम, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन संजू काका जगताप, सोबतच सामाजिक कार्यकर्ते सतीश हागारे हे सर्व मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत। आणि जसं आता अशरफबाईंनी सांगितलं की हा उद्देश म्हणजे एवढा कार्यक्रम घेण्याचं काय, महाराष्ट्रात काका ही अशी पहिली स्पर्धा होत आहे। असे कृषी प्रदर्शन प्रत्येक तालुक्यात 2-2, 3-3 करतात, जसे काही पक्ष असतील त्याप्रमाणे, पण पर्टिक्युलर एकाच ब्रीडवर एक बिटल ही शेळीची जात आहे आणि एकाच जातीवर असा कार्यक्रम हा महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे। शेळ्यांच्या बाबतीत अनेक प्रदर्शन, अनेक स्पर्धा झालेल्या आहेत, पण सगळ्या मिक्स ब्रीड आहेत। पर्टिक्युलर ही एक ब्रीड जास्तीत जास्त कशी डेव्हलप करता येईल आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी हा सर्व इतर जे मान्यवर उभा आहेत ते सर्वजण यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्याची सुरुवात म्हणून आता आजचा हा कार्यक्रम आहे। तर याची सुरुवात कशी झाली जर सांगायचं झालं तर एक पाठीमागच्या आंब्याच्या सीझन मध्ये आम्हाला लालासाहेब मडके जे की आपल्या इंदापूरचे आहेत त्यांनी एक 10-12 शेळी पालकांना बोलावलं। या कार्यक्रम आजचा कार्यक्रम जो उभावलाय त्याची सुरुवात म्हणजे कुठली बी गोष्ट होताना स्वातंत्र्याच्या काळात मंगलसिंग उठाव झाले, त्यात एक महत्वाचा उठाव होता इंग्रजांविरुद्ध सशस्त्र, तर त्याची चिंगारी जिथं पडली तशी या कार्यक्रमाची चिंगारी मी तर समजेल लालासाहेब मडके यांनी केली। 10-12 शेळी पालक त्यांनी बोलवले, आम्हाला आमरस तिथं खायला बोलवलं आणि त्यानंतर मी तिथं असं बोलून दाखवलं गेलं की असा कार्यक्रम प्रत्येक फार्मवर झाला पाहिजे। मग त्यानंतर मी माझ्या फार्मवर घेतला 30-35 शेळी पालक संपूर्ण महाराष्ट्रातून काका आले, त्यानंतर गणवटाबा असू द्या, फारुख बाय असू द्या, असे अनेक प्रत्येकाने चालू केलं आणि त्यानंतर अशी संकल्पना आली की आपण मोठा का कार्यक्रम घेऊ नये, कारण बिटल ही अशी शेळी आहे काका
की ही शेळी 5, 6, 7 लिटर पर्यंत दूध देते. त्यांची पिल्ल जन्मता 6, 6, 7, 7 किलोची होतात. कमी दिवसात जास्त वजन वाढ तर जास्त मटन. ऍट द एंड शेळी हे मटन मार्केटसाठी म्हणून ओळखली जाते. तर याचा जास्तीत जास्त प्रमाणात महाराष्ट्रात प्रचार प्रसार व्हावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर अजून एक दुसरा उद्देश असा की कुठल्याही गोष्टीला ज्यावेळेस मागणी भरपूर असते आणि पुरवठा कमी असतो त्यावेळेस त्यात भेसळ होण्याची शक्यता दाट असते. मग ती भेसळ टाळून खरं पिटल काय आहे हे सर्व लोकांना समजावं आणि त्याचा पाया हा आता मान्यवरांचे सत्कार घेत आहे. तर या ठिकाणी टाकू राहिला ते ताप्यालाच टाकू राहिला. महाराष्ट्र राज्य पिटल शेळी पालक समूह आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय पिटल शेळी उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे.